राज्यसभेसाठी महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब, काँग्रेसकडून पवारांच्या नावाला पाठिंबा जाहीर, तर ठाकरेंच्या शिवसेनेने पाठिंबा दिल्याची सुप्रिया सुळेंची माहिती। राज्यसभेसाठी भाजपकडून दोन चर्चेतील दोन अनोळखी नावांना संधी। विनोद तावडे, रामदास आठवलेंसह रामराव वडकुते, माया इवनातेंना उमेदवारी। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची आता शक्यताच नाही। ज्यांच्यासोबत चर्चा केली ते गेले, आता विलीनीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही। जयंत पाटलांचं मोठं विधान। दावोस दौऱ्यावर असताना एकनाथ शिंदेंचं विमान पाडण्याचा डाव होता का? रोहित पवारांच्या आरोपाने खळबळ। परवानगी नसताना बीएसआर कंपनीने इराणच्या हद्दीत शिंदेंचं विमान नेल्याचा रोहित पवारांचा आरोप। प्रभाग समिती निवडणुकीत मनसेकडून तटस्थ भूमिका मागे। ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लढण्याचा मनसेचा निर्णय। जी नॉर्थ प्रभाग समितीसाठी यशवंत किल्लेदारांचा अर्ज। विधान भवनाच्या लॉबीत दोन आमदारांमध्ये वाद। ठाकरेंचे आमदार भास्कर जाधव, भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यात वाजलं। भास्कर जाधव चांगले भडकले। अमेरिका, इस्रायल आणि इराणचं युद्ध भारताच्या वेशीवर। श्रीलंकेच्या किनारपट्टीजवळ इराणची आयरिस डेना ही युद्धनौका बुडाली। इस्रायल अमेरिकेच्या पाणबुडीने हल्ला केल्याची शक्यता। इराणच्या हल्ल्यांमध्ये तेल अवीव शहरात मोठा विध्वंस। निवासी आणि व्यावसायिक मिळून जवळपास 40 इमारतींना हल्ल्याचा फटका। स्फोटाच्या तीव्रतेमुळे अनेक नागरिक जखमी। तेहरानमध्ये सध्या आणीबाणीची स्थिती असून नागरिक दहशतीखाली। अमेरिका आणि इस्रायलची तेहरानवर मोठी लष्करी कारवाई। लष्करी तळांसह सरकारी इमारतींवर हल्ले। तेहरानमध्ये घातपाताचा कड उधळला। दहशतवाद्यांना अटक केल्याची इराणच्या गुप्तचर मंत्रालयाकडून माहिती। असॉल्ट रायफल्स, परकीय चलन मोठ्या प्रमाणात जप्त। अटकेमुळे परकीय हस्तक्षेपाचे पुरावे समोर आल्याचा इराणचा दावा। राष्ट्राच्या संरक्षणासाठी बलिदान देणे हा सन्मान। इराणचे लोक आणि त्यांचे नेते मृत्यूला घाबरत नाहीत। इराणमधील धार्मिक वक्ते सय्यद मोमेनींकडून जनतेला उभारी द्यायचा प्रयत्न। आखाती देशात अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित परत आणण्यासाठी सर्व उपाययोजना सुरू। 2 ते 3 दिवसात सर्व नागरिक माघारी येतील। सरकार दुबईत अडकलेल्या लोकांच्या संपर्कात। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचं नाशिक कनेक्शन उघड। नाशिकमधील मालती आयव्हीएफ सेंटर महापालिकेकडून सील। ठाणे पोलिसांकडून डॉक्टर अमोल पाटीललाही अटक। बीडमध्ये कॉप्यांचा सुळसुळाट। केज शहरातील वसंत विद्यालय परीक्षा केंद्रावर पोलिसांसमोरच कॉपी। गेवरा येथील जाते गावात झेरॉक्स कॉपी ही बुडवली। अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण। डॉलरच्या तुलनेत रुपया 92.30 एवढ्या नीचांकी पातळीवर। जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याचा परिणाम।